गॅस पुरवठा न झाल्यानं आठवडाभरापासून जळगाव शहरातील 5ही एलपीजी गॅस पंप बंद आहे। कंपन्यांकडून गॅस पुरवठा होत नाही, त्यामुळे गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ पंप चालकांवरती आली असल्याचं बघायला मिळत आहे। गॅस संपल्यानं रिक्षा चालकांच्या अडचणींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा कायम आहे आणि त्यामुळे जळगावमध्ये असलेले गॅस पंप हे बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। कारण गॅस मिळत नसल्यामुळे या ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। आपण जळगाव शहरातल्या जादा नावाच्या गॅस पंपावर आहोत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर गॅस नसल्यामुळे हा पंप जो आहे या ठिकाणी बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी गॅस नसल्यामुळे हा पंप बंद आहे आणि सुरुवातीला गॅस पुरवठा व्यवस्थित होत होता, त्याच्यामुळे पंप सुरू होता। मात्र आता गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे वेळेवर गॅस मिळत नसल्याने या ठिकाणी जो आहे हा पंप बंद असल्याचं चित्र पाहायला मिळतो आहे। सुरुवातीला भेटत होता तर मग 2-3 दिवसाआड गाडी येत होती, पण आता वरतून गॅस मिळत नाहीये, त्या कारणाने आता बंदच आहे। किती दिवसांनी मिळते गाडी? गाडी तर तशी सहज म्हणजे बघितलं गेलं तर जेव्हा रेग्युलर गॅस भेटत होता ना तर 2 दिवसाआड गॅस गाडी होऊन जायची, पण आता नेमकी 3 दिवसापासून इथं गॅसच नाहीये, गाडीच येत नाहीये। किशोर पाटील, TV9 मराठी।